छान थंडी पडायला सुरुवात झाली आहे, पण त्याबरोबर बाळाची त्वचाही थोडी थोडी ड्राय व्हायला आणि रुक्ष व्हायला सुरुवात झाली आहे. ही ड्राय होऊ नये म्हणून कुठले 5 स्टेप्स तुम्हाला करायचे आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा भोसले. मी एक बालरोग तज्ज्ञ आहे आणि असेच इन्फॉर्मेशनचे, पेरेंटिंगचे, चाइल्ड केअरचे व्हिडिओज घेऊन आम्ही बेबिओपीडिया या चॅनलवर दर मंगळवारी येत असतो. तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला वाटत असेल हे उपयोगी तर कोणाला ज्यांना उपयोगी पडेल त्यांना फॉरवर्डही करा. चला तर मग मूळ विषयाकडे वळूया. पॉइंट नंबर 1, चेंज द बाथ टाइम, द बाथ ड्युरेशन. म्हणजे तुम्ही किती वेळासाठी आंघोळ देताय ते कमी करा, कारण खूप वेळ पाण्यात राहून पण बाळाची त्वचा रुक्ष व्हायला सुरुवात होते. जर तुम्ही बाळाला टब बाथ देत असाल तर त्यात बाथ बॉम्ब्स किंवा बबलचं डिटर्जंट टाकणं टाळा. याच्याने काय होतं की बाळाची त्वचा जास्त सेन्सिटिव्ह व्हायला लागते, कारण त्याच्यात आर्टिफिशियल कलर्स असतात, फ्रेग्रन्सेस असतात, डिटर्जंट्स असतात. त्याच्याने बाळाची त्वचा जास्त रुक्ष होईल. तर बाळाच्या आंघोळीचा टाइम हा कमी करा. जे पाणी वापराल खूप गरम न वापरता ल्यूकवॉर्म वापरा, जे नेहमीच तुम्ही वापरतात. साधारण आपल्याला वाटतं थंडीचे दिवस आहेत म्हणजे थोडंसं गरम पाणी घेऊया, पण गरम पाण्याने पण त्वचा जास्त सेन्सिटिव्ह आणि ड्राय होऊ शकते. पॉइंट नंबर 2, अंघोळ झाली ना की बाळाला खूप पुसू नका. आपल्याला वाटतं थंडीचे दिवस आहेत त्यामुळे आपण बाळाला पटापट फार घासून पुसायला लागतो आणि पूर्ण सुकून टाकतो. पण तसं न करता बाळाला पॅच ड्राय करा. फक्त टिपून घ्या. सॉफ्ट कॉटन क्लॉथनी फक्त त्याला टिपून घ्या. थोडंसं मॉइश्चर राहून द्या त्याच्या स्किनवर. बाळाला पॅच ड्राय झाल्यानंतर त्याच्यानंतर येतो पॉइंट नंबर 3. बाळाला पॅच ड्राय केलं तुम्ही, त्याच्यानंतर त्याला लावा छान मॉइश्चरायझर. आता कुठलं मॉइश्चरायझर लावायचं? तुमच्या पिडियाट्रिशियननी तुम्हाला रेकमेंड केलेलं मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे मॉइश्चरायझर जे असेल ना ते क्रीम बेस्ड असलेलं जास्त बेटर. तर आता लोशन आणि क्रीम मध्ये काय फरक आहे? तर जे क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर असतात त्याच्यात ऑइलचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे लोशन बेस्ड मॉइश्चरायझर हे उन्हाळ्यात वगैरे चांगले, पण हिवाळ्यामध्ये क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर अधिक उत्तम. सेटाफिल हे मॉइश्चरायझर मला खूप आवडतं. वेनुशिया मॅक्स क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर पण खूप छान आहे. पण तुमच्या पिडियाट्रिशियननी रेकमेंड केलेलं मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता. पण लक्षात ठेवा की क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर हे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त उपयोगी असतं. तर हे कसं लावायचं? तर मॉइस्ट स्किनवर अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत छान इव्हनली त्याला लावा. हे लावल्यानंतर जे आपण थोडी मॉइस्ट स्किन ठेवली आहे त्याच्यावर आपण मॉइश्चरायझर लावलं, मस्त मॉइश्चर आतमध्ये सील होतं आणि त्वचा छान तुकतुकीत व्हायला मदत होते. पॉइंट नंबर 4, साबण. तर नॉर्मल साबण हिवाळ्यात वापरू नये. तर नॉन सोप क्लेन्झर्स किंवा सिंडेट बार्स. तर सिंडेट म्हणजे काय? सोपलेस सिंथेटिक डिटर्जंट्स. उदाहरणार्थ काही कंपन्या आहेत ज्या कॉमनली अवेलेबल असतात सगळीकडे. टेडी बार, डॅफी सोप, हे सगळे सिंडेट बार्स आहेत. सिंडेट बार्सनी काय होतं ना की त्याचे जे pH असतो त्वचेशी मिळता जुळता असतो. साधारण 5.5चा pH असतो. माइल्डली ॲसिडिक असेल. त्वचेशी मिळता जुळता pH असल्यामुळे त्वचेला डॅमेज होण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे खास करून हिवाळ्यात सिंडेट बार्स वापरा. हे झाल्यानंतर पॉइंट नंबर 5 आणि शेवटचा, बाळाचे कपडे. आधी प्लेन कॉटनचे कपडे घाला त्याला. थँक्यू फॉर वॉचिंग टिल द एंड. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. हॅपी पेरेंटिंग, हॅपी चाइल्डहुड अँड हॅपी विंटर्स.